यानंतर एक महत्त्वाची बातमी, चंद्रपूरमधले नगरसेवक आता उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। चंद्रपूरमधले हे 10 नगरसेवक आता मातोश्रीवर दाखल झाले। ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दाखल झाले। चंद्रपूरमध्ये ठाकरे गट आणि वंचितमध्ये युती झालेली आहे। महापौर पदाचा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय। आपण पाहतोय आता हे नगरसेवक माध्यमांशी संवाद साधतायत का हे आपण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय हे नगरसेवक माध्यमांशी संवाद साधतायत, नेमकं ते काय म्हणतात याच्याकडे आपलं लक्ष असेल। चंद्रपूरमध्ये वंचित आणि तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेची जी भूमिका आहे जो ट्विस्ट आलाय, त्यामुळे आता तुमची भूमिका काय? कारण काँग्रेसला देखील पूर्ण बहुमत नाहीये, याशिवाय भाजपला बहुमत नाही। तुमची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक आहे, काय नेमकं तुमचे मत काय? सर्वप्रथम चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आमचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित या युतीने लढली होती आणि ही लढताना 8 नगरसेवक ह्या युतीचे निवडून आले आणि त्यानंतर 2 अजून अपक्ष नगरसेवकांनी समर्थन दिलं आणि ह्या 10 नगरसेवकांचा गट स्थापन झालेला आहे आणि गट स्थापन झाल्यानंतर उद्धव साहेबांची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। पुढचं मार्गदर्शन जे उद्धव साहेब करतील तो निर्णय आमचा सर्वांचा राहील। तुमचे स्थानिक पातळीवर तुमची भूमिका काय आहे? स्थानिक पातळीवरची भूमिका आमचा पक्षप्रमुख आमची जी भूमिका मांडतील ती भूमिका आमची राहील। परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसमध्येच 2 गट पडलेले आहेत, आता काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार हे 2 गट पडलेले आहेत, काँग्रेसकडनं काही तुम्हाला संपर्क साधण्यात आला आहे का? काही संपर्क काँग्रेसकडनं सुद्धा होतोय, भाजपकडनं सुद्धा होतोय, पण असं म्हणतात ना की खायला दिले आणि खाता येत नाही, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी। त्याच्यामुळे आम्ही सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांवर सोडलेला आहे की पक्षप्रमुख जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करू। मागणी काय जर तुम्ही पाठिंबा कोणाला द्यायचं ठरवलं? मागणी अशीच असेल, 2.5 वर्ष महापौरपद आमच्याकडे असावं आणि ज्या वेळेला 2.5 वर्ष महापौर नसेल, उपमहापौर आणि स्थायी समिती परंतु अध्यक्ष। ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षांपासून लढतात आहेत, त्याच भाजपला तुम्ही पाठिंबा देण्यासाठी ऐकून घ्या, एक कसं आहे की सुरुवातीला आम्ही भाजपसोबत होतो, भाजप आमच्यासोबतच होती ना, त्यामुळे असं काही नाही आहे की भाजप आणि हे आता तुम्ही बघताय भाजप आणि MIM युती होते। जर महानगरपालिकेमध्ये चंद्रपूरमधील नगराचा विकास करायचा असेल तर ती युती करताना काही गोष्टींना दूर करावा लागेल आणि लोकांचा विकास हा महत्त्वाचा आमचा त्याच्यातला एजेंडा राहील। परंतु चंद्रपूरची ही नांदी म्हणावी लागेल का? जर चंद्रपूरमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप जर एकत्र येत असतील तर हे पुढे भविष्यात देखील असं घडू शकेल का? घडू शकतं, का नाही घडू शकत? भविष्यामध्ये काही होऊ शकतात, काही गोष्टी लिखित नसतात, त्या वेळेनुसार घडतात। धन्यवाद। तर चंद्रपुरात 2.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी करण्यात येणार असल्याचं नगरसेवकांनी सांगितलंय। नाहीतर उपमहापौर पद आणि स्थायी समिती पद सुद्धा आम्ही मागू असे या नगरसेवकांनी सांगितले। या संदर्भात उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करणार आहेत। हे सगळे नगरसेवक आता मातोश्रीवर दाखल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय, हे सगळे नगरसेवक चंद्रपूरचे आहेत आणि हेच नगरसेवक मातोश्रीवर दाखल झालेत। उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत। महापौर पदाबाबत दावा करण्यासाठी, या सगळ्या संदर्भात महापौर पदाबाबत चर्चा करण्यासाठी ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची युती आहे। नगरसेवकांकडून 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात येते। जर महापौर पद नसेल तर इतर उपमहापौर पद आणि स्थायी समिती पद याची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे।